नतमस्तक होऊन ज्या नेत्याने या देशातले कुठलीही अट न लावता शेतकऱ्याचा सातबारा पुरा केला आणि कर्जमाफी ही संकल्पना या देशामध्ये पहिल्यांदा आणली ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी घालून दिलेल्या विचारावरती काम करणारे आमच्या विधिमंडळातील सन्माननीय सदस्य आमचे सहकारी कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार साहेब यांच्या अन्नत्याग आंदोलनासाठी उपस्थित असलेले दुसरे आमचे सन्माननीय विधानसभा सदस्य मोहोळचे राजाभाऊजी खरे साहेब, पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व शेतकरी बांधव, पत्रकार बंधू, विविध संघटनांनी यामध्ये सामील झालेले सर्व संघटना, सर्व विचारवंत वारकरी संप्रदाय, या ठिकाणी उपस्थित प्रत्येक घटकातून आलेले सामान्य नागरिक आणि शेतकरी बांधव, खर तर अधिवेशनामध्ये दादा सगळ्यात जास्त वेळा कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी त्या ठिकाणी लवंडे साहेब बोललो. आज दादांनी ज्या पद्धतीनं काही मागण्या मांडल्या त्या कर्जमाफीमध्ये 2019च्या ज्यांना लाभ मिळाला त्याला लाभ मिळणार नाही आणि मग 2019चीच परिस्थिती 2026 मध्ये राहिली आहे का हो? 2019ला ज्यावेळेस कर्जमाफी मिळाली त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, त्यावेळेसचं सरकार वेगळं होतं आणि आज ज्यावेळेस कर्जमाफीचं आपण आश्वासन देऊन त्या ठिकाणी सत्तेमध्ये आलाय, त्यामुळं ते आश्वासन तुम्ही 2024लाच पाळणं आवश्यक होतं, परंतु 2 वर्ष काढली आणि मग दुसऱ्या बाजूला मात्र आता इतक्या नियम अटी शिथे त्या ठिकाणी लावल्यात की त्या ठिकाणी प्रत्यक्षात कर्जमाफी मिळणार हा त्या ठिकाणी SIT लावून संशोधन करण्याचा विषय होऊ शकतो इतका. कारण आपण जर बघितलं तर दादा मी आपल्याला एक उदाहरण सांगतो. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर DCC बँकेमध्ये आमच्याकडे 1,25,000 लोकांना कर्ज दिलेलं आणि 1,25,000 दिलेल्या कर्जामध्ये फक्त 28,000 कर्जदार त्या ठिकाणी पात्र आहे. म्हणजे वरचे 1,00,000 कर्जदार त्या ठिकाणी कर्जमाफीत मिळणारच नाही. मग कर्जमाफी कसली? म्हणजे ही कर्जमाफी फक्त 25% आहे आणि गांगावा मात्र त्या ठिकाणी 200% करायला लागले. सोलापूर DCC बँकेतली सामान्य लोकांची, मग नॅशनलाइज बँकेतला तर विषय वेगळा आहे. म्हणजे एक उदाहरणार्थ जर 1,15,00,000 लोकांत 28,000 लोकांना कर्जमाफी मिळणार आहे तर ही कर्जमाफी फसवी नाही का? आणि मग आपल्याला या निमित्तानं ही कर्जमाफी देत असताना मागे आपण बघितलं की त्या ठिकाणी नोटबंदी झाली, लाईनीत उभा राहिलो, कर्जमाफीला ऑनलाईन अर्ज भरून घेतले, त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना KYC अर्ज भरून घेतले. आज देखील त्या ठिकाणी आपल्याला याच्यात अर्ज करायचे, परत त्याचे निकष अटी आणि मग आपल्याला त्या ठिकाणी मिळताना मात्र खाली काही मिळणार नाही. 2019ची अट तर रद्द झाली पाहिजे. दादा माझी आपल्याला विनंती आहे की 2 लाखाची जी मर्यादा ठेवली आहे ती 2 लाखाची मर्यादा देखील त्या ठिकाणी 3 लाखापर्यंत असणं आवश्यक आहे. कारण 2 लाखाच्या त्याचं कारण असं की 3 लाखापर्यंत आपल्याला कर्ज मर्यादा दिलेली आहे आणि मग 3 लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या लोकांना 2 लाख कर्ज दिलं तर त्या ठिकाणी कर्जमाफी होत नाही. तर ती मर्यादा 2 लाखाची 3 लाख केली पाहिजे, ती त्या ठिकाणी मागणी करावी. आणि त्याचबरोबर आज या अटी शर्तीमध्ये जे पैसे ज्यावेळेस कर्जमाफीतले 50,000 मिळणार किंवा 2 लाख, त्यानंतर ती कर्जमाफी झाल्यामुळे तो OTS मध्ये जाणार आहे आणि OTS मध्ये गेल्यावर परत कर्ज मिळायला अडचण निर्माण होती.
तर त्याला ती ओटीएसची अट्ट नसावी आणि त्याला सिव्हिलवरती इफेक्ट नसावा, जेणेकरून परत त्याला कर्ज मिळत असताना. अजून एक दादा त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर काल महसूल मंत्री महोदयांनी सांगितलं की ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे त्याला कर्जमाफी नाही. मग ट्रॅक्टर असणाऱ्याला शेतकऱ्याला कर्जमाफी नाही. मग शेतकऱ्याला कर्जमाफी ट्रॅक्टर घ्यावे म्हणून त्या ठिकाणी आपण योजना दिली, ट्रॅक्टर घेतले आणि आज ट्रॅक्टरच थकीत आहेत, ट्रॅक्टरच अडचणीत धापते आणि मग शेतकऱ्याला अडचणीत आणायला तो ट्रॅक्टर जबाबदार आहे आणि आता कर्जमाफी मिळायला पण ट्रॅक्टर नको. म्हणजे डबल सरकार त्या ठिकाणी भूमिका घेतोय. तर याच्यामध्ये मोठे शेतकरी आहेत ज्याचं 1-2 कोटी रुपये इन्कम टॅक्स भरते त्याला कर्जमाफी देऊ नका, आमचं त्याच्याबद्दल म्हणणं नाही. पण सामान्य जो शेतकरी फक्त शेतीवर अवलंबून आहे त्याला मात्र सगळी कर्जमाफी मिळाली पाहिजे, ही भूमिका घेतली पाहिजे. मी या निमित्तानं सगळ्यांना दादा आम्ही उद्यापासून माढा तालुका आणि पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतला आव्हान केलंय की आपल्या आपल्या ग्रामपंचायतचा ठराव करून आपल्या अन्नत्यागाला त्या ठिकाणी पाठिंबा म्हणून तर प्रत्येक गावातील लोक त्या ठिकाणी घेऊन आपला ठराव येतील, आपल्याला समर्थन देतील. आणि आमच्याकडचे 200 गाव आहेत दादा, जी 200 गावं ठराव करून तुम्हाला रोज आपापल्या गावातील ग्रामपंचायतचा ठराव घेऊन येतील आणि आपल्यालाही कर्जमाफी अट्ट त्या ठिकाणी शिथिल करून सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. त्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आमच्या भागातली सगळे त्या ठिकाणी ग्रामपंचायतची लोक आणि गावोगावातली लोक आपल्याला समर्थनात येतील. अनेक त्या ठिकाणी विषय, अनेक विषयातनं दादा आजचा सगळ्यात ताजा विषय असा आहे की आमच्याकडे आता उजनी धरणातलं पाण्याची पातळी मायनस गेली आहे आणि आता आमच्या नदीला कॅनलला पाण्याची अडचण झाली, पाऊस लांबलाय. आणि दुसरी गोष्ट नदीला पाणी आहे पण गेल्या 2 महिन्यापासून लाईट मात्र त्या ठिकाणी अक्षरशः 8 तासाची लाईटची भूमिका घेतली. सरकारने 8 तास सांगितलं, परत 8 तासाचं 6 तास केलं, 6 तासाचं 4 तास केलं आणि आता 2 तास लाईट मिळते, ती पण वेळेवर रेग्युलर मिळत नाही. एका बाजूला 2022 पासून लाईटचं कनेक्शन द्यायचं बंद केलंय आणि सोलार घ्या म्हणून सक्ती केली. सोलारचे सोलापूर जिल्ह्यात 9,000 लोकांचे अजून पंप बसवून झाले आहेत आणि सोलारचे अर्ज केले, सोलार मिळत नाही. दुसऱ्या बाजूला लाईट मिळत नाही आणि रात्री 6 ते 10 म्हणजे आज आदेश असा आहे की संध्याकाळी 6 ते पहाटे 4 पर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला लाईट द्यायची नाही. का तर मोठ्या शहरात लाईटची गरज आहे. मोठ्या शहरातला माणूस एसीत बसला पाहिजे, मोठ्या शहरातल्या माणसाला गार लागलं पाहिजे आणि शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी शेतीला लाईट नाही मिळाली पाहिजे. ही दुटप्पी सरकारची शहरीकरणाची जी भूमिका आहे, सरकार त्या ठिकाणी शहरातल्याच लोकांचा विचार करतोय आणि ग्रामीण शेतकऱ्याच्या बाबतीत मात्र अन्याय करतोय. आणि लाईटच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त आज आमचा शेतकरी परेशान आहे. लाईटमुळं आज तोंडाला आलेली पिकं आज त्या ठिकाणी जात आहेत. आम्ही सातत्यानं दादा, मी आमदार असताना देखील आम्ही त्या ठिकाणी वीज मंडळावर मोर्चा काढला, आम्ही वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. अक्षरशः अधिकारी हतबल झालेत. अधिकारी म्हणते जिथं 33 केवीची लाईटचं सबस्टेशन आहे तिथं आम्हाला 20 आणि 22 वर्ण लाईट येते, तर आम्ही देऊ कसं? तुम्ही आम्हाला किती जरी बोलला तर आमच्या काय हातात नाही. आणि परिस्थिती त्या ठिकाणी हतबलतेची सरकार आणि अधिकाऱ्यांच्या लाईटच्या बाबतीमध्ये हा गांभीर्याने विषय घेणं गरजेचं आहे. आज लाईटची मागणी इतकी वाढली आहे, दुसऱ्या बाजूला सोलार मिळत नाहीत आणि मग माझा शेतकऱ्याचं पीक उभं आता शेतात पाणी असताना त्या ठिकाणी जळायला लागलंय. ही गांभीर्याची गोष्ट आहे. माझी विनंती आहे दादा, या निमित्तानं रेग्युलर आपल्या ह्याच्यामध्ये सरकारकडनं 8 तास रेग्युलर आंदोलनामध्ये मागणी वाढवावी. कारण हा शेतकरी लाईट नाही म्हणून त्या ठिकाणी कर्जबाजारी होणार आहे, आज अडचणीत येणार आहे. तर त्याचं मूळ कारण असेल तर त्याला लाईट 8 तास दिली पाहिजे. हे देखील आपल्या मागणीमध्ये अन्नत्यागामध्ये घ्यावं, जेणेकरून शेतकऱ्याला रेग्युलर लाईट मिळाली तर शेतकरी कष्ट करेल. आणि आज दादा संध्याकाळी 6 ते 10 लाईट नाही, सकाळी 6 ते 10 नाही. का तर दूध काढायच्या मशीन चालवते. मग आता दूध काढायची मशीन चालवली तर यांना प्रॉब्लेम आहे, परंतु मुंबई पुण्यात मोठ्या शहरात मात्र त्यांना काही चालतं. आमच्या शेतकऱ्याचं मात्र डोळ्यावर येतंय. तर या बाबतीमध्ये आम्हाला विजेचा मोठा प्रश्न आहे. सातत्यानं विधानसभेत देखील
8-10 वेळा याच्यावरती बोललो, त्या ठिकाणी आश्वासनं दिली, बोर्डीकर मॅडमने आश्वासन दिलं, त्याच्या बैठका झाल्या, परंतु सुधारणा मात्र काही होत नाही, लाईटच नाही, अशा पद्धतीची भूमिका सांगितली जाते. माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की अन्यथा करत असताना दादा हा कठीण प्रसंग आहे, इथं आलेले सगळेजण आम्ही तुमच्या सोबत आहोत, परंतु आपण आपल्या तब्येतीची काळजी घेऊन आपण जेवढं शक्य आहे तसं त्या ठिकाणी आराम देखील घेतला पाहिजे. नाहीतर एका बाजूला आपला उपाशी पोट आणि दुसऱ्या बाजूला आलेली लोक भेटत राहणार. त्यामुळे तुम्ही आराम घेतला तर त्या ठिकाणी आंदोलन हे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला यशस्वी करण्यासाठी आपल्या तब्येतीची काळजी देखील घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला आमचा एक मित्रत्वाचा सल्ला आहे पंकज नाना की दादांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर हे आंदोलन त्या ठिकाणी टिकलं तर त्या ठिकाणी नाहीतर आपल्याला त्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतील, मोडून काढायचा प्रयत्न करतील. नाही पाणी त्या नाही म्हणू नका, नाहीतर अजून तुम्ही काय तर वाढवू नका. आता हे चाललेलं चालू द्या, विलास नाना चाललंय तसं चालू द्या. नाहीतर आज आपल्याला या निमित्तानं आज दुर्लक्ष होईल, आपल्यावर दबाव येईल, आपल्याला अनेक गोष्टी होतील. परंतु शेतकऱ्याचे पोरं म्हणून आम्हाला देखील आपण निवडून दिलं. आम्ही शेतकऱ्याच्या बाजूची भूमिका घेणारा कार्यकर्ता आहे. दादा सगळ्यात महत्वाचा आमच्या भागातला विषय असा आहे की द्राक्षाच्या द्राक्षाचा शेतकऱ्याला काय झालंय तर 1 एकराला 6 लाखापेक्षा जास्त कर्ज काढावं लागते. का तर त्याचं 1 एकर होत नाही आणि मग तो 5 एकराला 25-30 लाख कर्ज काढलंय आणि दर वर्षी कर्जमाफी 1.5 लाखाची नाही तर 2 लाखाची येते आणि तो शेतकरी कधीच त्या ठिकाणी कर्जमाफीत बसत नाही. तर द्राक्ष या शेतकऱ्याला फळबागेसाठी ही विशेष त्या ठिकाणी पॅकेज दिलं पाहिजे आणि सगळी कर्जमाफी त्यांची झाली पाहिजे. कारण द्राक्षाचा शेतकरी सगळ्यात जास्त अडचणीत आहे. एकदा कोरोनात अडचणीत आला, त्या ठिकाणी मध्ये अतिवृष्टीत अडचणीत आला, अनेक वेळा द्राक्षाच्या शेतकऱ्याची वाट लागली आहे. द्राक्षाच्या शेतकऱ्यासाठी सगळी सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, त्याला 2 लाखाची कॅप नसली पाहिजे. ही देखील अधिवेशनात आम्ही भूमिका मांडली आहे. उद्याच्या अधिवेशनात देखील आपण मांडूया. परंतु शेतकऱ्याच्या पाठीशी राहणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहेत. कोण काय म्हणतंय आमच्याबद्दल तर दादा रोज बातम्या येत्या, पण बातम्यापेक्षा महत्वाचं आहे आम्ही आहोत शेतकऱ्याच्या बाजूनं. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आमदार आहे, मी त्या पक्षाचाच आहे. आणि उद्याच्या आपण अधिवेशनात जर बघितलं असेल सगळ्यात जास्त सरकारच्या विरोधात प्रश्न मीच विचारलेत आणि प्रत्येक विषयाला प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी सरकारच्या विरोधात बोलणारा मीच आहे. आणि या मागच्या निवडणुकीत देखील बघितलं असेल दीपक दादा सगळ्यात जास्त खरी टीका करणारा पण मीच होतो. परंतु काही गोष्टी आम्ही पण स्वाभिमानी माणसं आहे, पटलं तर पटलं नाही तर उडत गेलं अशातलं आहे. त्यामुळे जिथपर्यंत पटतं तिथपर्यंत आम्ही आहे. परंतु आमची विनंती आहे, शेतकरी आंदोलन आहे, शेतकऱ्याची आम्ही लेकर आहे, शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही आहे. शेतकऱ्याचा कर्जमाफी सरसकट मिळेपर्यंत या सर्वांनी आंदोलनामध्ये सहभागी असलेले दादांच्या सोबतचे सर्व सहकारी यांचं सगळ्यांचं पंढरपूरला त्या ठिकाणी स्वागत करतो. माढा आणि पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती दादा आपल्याला त्या ठिकाणी कर्जमाफीच्या आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सगळे आपले ठराव घेऊन येतील आणि आपल्याला रोजच्या रोज त्या ठिकाणी पाठिंबा आमचा वाढता दिसेल. आपल्या या ताकदीला आम्ही देखील आपल्या सोबत आहोत एवढंच त्या ठिकाणी बोलतो. पंढरीचा पांडुरंग हा पाहतोय, पंढरीचा पांडुरंग हा शेतकऱ्याचा देव आहे, अन्नदाता आहे. त्या पांडुरंगाला त्या ठिकाणी नक्की या सरकारला सद्बुद्धी देईल आणि हा सरकारला त्या ठिकाणी तात्काळ हे निर्णय घेऊन रोहितदादाचं आंदोलन त्या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी पंढरीचा पांडुरंग साथ देईल एवढी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. आज भारताची दक्षिण काशी वैकुंठवासी पंढरी नगरीमध्ये एक स्वामी गुरुजींचं आंदोलन झालं होतं आणि त्यानंतर रोहित दादा पवार साहेब हे अन्य त्या उपोषणासाठी आज इथं आपल्या शिवतीर्थावर
पंढरपूरच्या पांडुरंगाला साक्ष ठेवून या आंदोलनाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि महाराज सुद्धा वरून बघत असतील की आज या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज 78 वर्ष झाली. शेतकऱ्याच्या प्रश्नावरती ही जी सरकारने आणलेली फसवी कर्जमाफी आहे, या फसव्या कर्जमाफीचं विश्लेषण रोहितदादा पवार साहेबांनी अत्यंत व्यवस्थितपणे आपल्या समोर मांडलं. 20 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन आहे. तिथं सुद्धा आम्ही रोहितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारला सोडकी पुढं करून सोडल्याशिवाय राहणार नाही. बांधवांनो, रोहितदादा या तुम्ही जिथे शिवाजी चौकात बसला इथं माझे वडील टांगा चालवायचे आणि एक टांगेवाल्याचा मुलगा पंढरपूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्याचा आमदार होण्याचा मान मला मिळाला. त्याच्या माग दादा पवार साहेबांनी मला तिकीट दिलं. शरद पवार साहेबांचं कुंकू माझ्या कपाळाला लागलं. त्याच्यामुळे मी कधीही त्या कुंकाची बेमान होणार नाही. हा जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामधून महाविकास आघाडीचे दादा रोहितदादा, महाविकास आघाडीचे 11 पैकी 6 आमदार हे पवार साहेबांच्या विचाराचे निवडून आले. या जिल्ह्यातल्या 3 लोकसभा मतदारसंघापैकी तिन्हीच्या तिन्ही ठिकाणी पवार साहेबांना मानणारा हा सोलापूर जिल्हा, तिन्ही आपले खासदार भारताच्या संसदेमध्ये निवडून गेले. दादा, आज तुम्ही या पंढरपूरमध्ये अन्नत्याग उपोषणाला बसला ते स्वतःसाठी नाही, शेतकऱ्यांसाठी. मला आठवतं आम्ही लहान होतो, पवार साहेब वयाच्या 27व्या वर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून 1967 साली गेले आणि साहेबांनी जे आंदोलन उभं केलं ते सांध्या ते बांध्यापर्यंत अशी अनेक आंदोलनं नागपूरला साहेबांनी धडकवली. असा हा शरद पवार साहेबांचा पक्ष महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या इतिहासामध्ये, भारताच्या संसदेमध्ये गेली 65 वर्ष झालं कुठलीही एकही निवडणूक न हरणारा योद्धा कोण असेल तर शरद पवार साहेब असतील. आज सगळ्याला मान खाली करावी लागते. ज्या वेळेला पवार साहेब संसदेमध्ये जातात, 65 वर्ष का खायचं काम नाही त्यांच्या संसदीय राजकारणाला झाली. आणि आज त्यांचे नातू रोहितदादा पवार हे त्यांच्याच पायावर पाय ठेवत महाराष्ट्रामध्ये कांद्याचं आंदोलन असेल, आज आपण जर बघितलं जिथं आंदोलन चालू आहे तिथं रोहितदादांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे. परवा मुंबईच्या वेशीवरती रोहितदादांनी आंदोलन केलं, नाशिकला रोहितदादांनी आंदोलन केलं, आज पंढरपूरला अन्नत्याग आंदोलन करतायत. हे कुणासाठी करतायत? ज्याला शेतीमधलं काही ज्ञान नाही ते राज्याचे प्रमुख झालेले आहेत आणि त्यांनी कर्जमाफी काढलेली आहे. जी फसवी कर्जमाफी आहे ती फसवी कर्जमाफी ही तुमच्या सगळ्यांच्या समोर रोहितदादांनी मांडली. म्हणून बांधवांनो, दादांना पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर असेल,
मोहोळ असेल, उत्तर सोलापूर असेल, माढा असेल, पण मला माहिती आहे की हा जिल्हा ह्या वयामध्ये सुद्धा, पक्षामध्ये बंड झाल्यानंतर सुद्धा पवार साहेबांची एकच सभा टेंभुर्णीला झाली आणि या जिल्ह्यानं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवार साहेबांवर प्रेम केलं. संजय घाटणेकर इथं आहेत दादा, 4 जागा तुतारीवरून उभारल्या, 4च्या 4 आमदार प्रचंड बहुमतानं पवार साहेबांच्या एकच सभेनं निवडून दिले. जर साहेबांनी अजून सभा दिल्या असत्या तर भारतीय जनता पक्षाचे 5 पैकी 3 आमदार घरी गेले असते दादा. तर या जिल्ह्यानं, जेवढं तुमच्या पुणे जिल्ह्यानं पवार साहेबांवर प्रेम केलं नाही, त्याच्या 10 पटीनं रोहित दादा हा सोलापूर जिल्हा हा पवार साहेबांवरती प्रेम करणारा जिल्हा आहे. साहेब मंत्रिमंडळात पहिल्यांदा मंत्री झाले त्यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. पुण्याचे पालकमंत्री नाही झाले, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. म्हणून बांधवांनो, हे आंदोलन अत्यंत उग्र रूपात आपल्याला करावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं लोकशाही पद्धतीनं आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. आंदोलन आमचं दडपण्याचं कुठलंही कारण नाही. प्रशासनाला सुद्धा इशारा देतो, आमच्या हातामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि संविधानाप्रमाणे रोहित दादा त्यांच्याबरोबर आम्ही या आंदोलनामध्ये, अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी आहोत. चुकून सुद्धा गडबड करण्याचा प्रयत्न करू नका, गाठ आमच्याशी एवढं लक्षात ठेवा. शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन आहे, बळीराजासाठी हे आंदोलन आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारत हा 70% शेतकरी हे भारतामध्ये शेतीवरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला डवसायसाठी तुम्ही मागे लागू नका. लाईटाची प्रश्नामध्ये अभिजिताबा तुम्ही बोलला बरोबर, सरकारकडे लाईटच नाही. तरणीचं औष्णिक केंद्र बंद पडलेलं आहे, कोयना धरणामधलं विद्युत प्रकल्प बंद पडलेला आहे आणि त्याच्यामुळे सरकारकडे लाईट नाही. पण सरकार हे मान्य करायला तयार नाही की आमच्याकडे लाईट नाही. म्हणून 8 तास, नंतर 6 तास, नंतर 4 तास, नंतर 2 तासावर आली. या सोलापूर जिल्ह्यामध्ये 3 वेळेला दादा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला. माझ्या मोहोळ तालुक्यामध्ये तर 100 वर्षात पूर आला नाही असा पूर आला. गावाच्या गावं वाहून गेली. 40 ते 50 गावं पुराखाली गेलेली होती आणि मी आमदार होऊन दादा 1 वर्ष झालं होतं. त्याच्यामुळं पुरामध्ये शेतकरी उद्ध्वस्त झालाय, अवकाळी पाऊस आला त्याच्यामध्ये शेतकरी उद्ध्वस्त झालाय. या राज्याचं विद्युत धोरण आपण दादा होता सभागृहामध्ये, या राज्याचे ऊर्जा मंत्री काय सांगत होते की महाराष्ट्र लखलखलाय. और कुठं लखलखलाय महाराष्ट्र? महाराष्ट्र तर अंधारामध्ये, गावाच्या गाव अंधारात आहे. इंग्रजांनी सुद्धा आमच्यावर एवढा जुलूम केला नव्हता, एवढा जुलूम हे सरकार आज गावागावावर ग्रामीण भागावर करतंय. इंग्रजांच्या काळात लाईट मिळाली, पण या सरकारमध्ये आज काय अवस्था आहे याचा विचार तुम्हाला आम्हाला करावा लागेल. रात्रभर शेतीला विद्युत नाही, लाईट नाही, घरामध्ये लाईट नाही दादा. 6 ते रात्री 11 वाजता लाईट बंद. आमच्या आया बहिणीने कधी स्वयंपाक करायचा, शेतकऱ्यांनी कधी कडबा कुट्टी करायची, धारा कधी काढायच्या, लहान मुलांनी पदवीधर पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांनी अभ्यास कसा करायचा, आमच्या मुलीने अभ्यास कसा करायचा. तर हे सरकार म्हणते आमच्या आया बहिणीला की अंधारात स्वयंपाक करा, अंधारात धारा काढा.
आदरात डेअरीला दूध वाढा, आदरात कंदील लावून अभ्यास करा. म्हणजे आपण कुठे गेलो 1947 पारतंत्र्यामध्ये गेलो, ही परिस्थिती. मग ह्याही गोष्टीचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. निवडणुका आल्यानंतर ना शेतकऱ्यासाठी लढणारे हे पवार परिवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते. तुम्हाला आठवत असेल, सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी साहेबांनी केली. कारण शेतीबद्दलचा जाण असणारा हा महाराष्ट्राचा जाणता राजा देशाच्या पार्लमेंटमध्ये केंद्रीय मंडळामध्ये अन्न नागरी पुरवठा मंत्री होता. मनमोहन सिंग साहेब अर्थतज्ञ या देशाचे प्रधानमंत्री होते. त्यांना पटवून सांगितलं की शेतकरी जर वाचला तर हे देश हे राज्य वाचतील. आणि 70,000च्या आसपास कर्जमाफी त्यावेळेला साहेबांनी हे जे आता रोहित दादा बोलले की हा निकष तो निकष तो निकष तो निकष, कुठलाही निकष न लावता पवार साहेबांनी देशातल्या स्वातंत्र्यानंतरची पहिली कर्जमाफी, अत्यंत विक्रमी पद्धतीची कर्जमाफी या देशामध्ये लागू केली आणि महाराष्ट्रामध्ये कित्येक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले. म्हणून बांधवांनो, मी पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर या 3 तालुक्याचा आमदार आहे. दादांना सांगितलं तुम्ही जिथं बसलात तिथेच माझा बाप टांगा चालवायचा, एक टांगेवाल्याचा मुलगा. पवार साहेबांनी माझ्याकडे बघितलं, माझ्या कपाळाला कुंकू लावला आणि मी महाराष्ट्राच्या विधानसभेत तब्बल 31,000 मताधिकारी निवडून गेलो. दादा, तुमच्या या आंदोलनाला, हे तुमचं आंदोलन नाही, हे आंदोलन महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याचं आंदोलन आहे. आणि म्हणून या सरकारला जागा करण्यासाठी, या सरकारची फसवी कर्जमाफी कशी आहे याचा काहीच फायदा नाही, हे करण्यासाठी आज दादा आम्ही जन्मलो त्या पंढरी नगरीमध्ये आज तुम्ही अन्नत्याग उपोषणाला बसलेला आहे. अभिजित आबा काल पालकमंत्र्याला भेटायला गेले. बरोबर 3 मंत्री 2 आमदार होते तुमचे. त्यांना जर काल सांगितलं असतं की विद्युत मंडळाला ताबडतोब आदेश द्या तर विजेचा प्रश्न कालच सुटला असता. आणि म्हणून मी दादा या तुमच्या अन्नत्याग आंदोलनाला पंढरपूर, कारण या शहराचा सुपुत्र आहे, या तालुक्याचा सुपुत्र आहे, या शहरात राहतो, म्हणून पंढरपूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर या 3 तालुक्याच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो. तुमच्या बरोबर तुम्ही आहे तोपर्यंत तुमची पाठ सोडणार नाही. आणि माझ्या मतदारसंघातली सर्व गावाच्या गावं, सगळ्या ग्रामपंचायतले आपले शेतकरी या उपोषण स्थळाला पाठिंबा देण्यासाठी आळीपाळीनं येतील. एवढं मी बोलून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद.